नमस्कार, मी रोजमीन. आज आपण मूलभूत हक्क पाहणार आहोत. मूलभूत हक्क हे आपल्याला अमेरिकेकडून मिळालेले आहेत. आज मी तुम्हाला 12 ते 35 कलम सांगणार आहे. 12वा राज्याची व्याख्या, 13वा न्याय पुनर्विलोकन तत्व, 14वा कायद्यानुसार समान, 15वा भेदभाव करता येणार नाही, 16वा सार्वजनिक नोकरीत सर्वांना संधी, 17वा अस्पृश्यता नष्ट करणे, 18वा पदव्या समाप्ती, 19वा स्वातंत्र्य, त्यातील पहिला भाषण अभिव्यक्ती, दुसरा सभा एकत्र येणे, तिसरा संघटना, चौथा मुक्त संसार, 5वा वास्तव्य, 6वा व्यापार व्यवसाय, 20वा दोष सिद्ध बाबत संरक्षण, 21वा जीविताचे स्वातंत्र्य, त्यातील पहिला 14 वयापर्यंत मुलांना शाळेत पाठवणे, 22वा अटक स्थान पद्धतीपासून संरक्षण, 23वा मानवी व्यवहार वेळ बिगारीस मनाई, 24वा 14 वयाखाली मुलांना खनिज कामास बंदी, 25वा सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, 26वा धर्माच्या विषयक व्यवहार, 27वा धर्माच्या संवर्धनासाठी करबंदी, 28वा शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणास बंदी, 29वा अल्पसंख्याक संरक्षण, 30वा अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापने, 31वा रद्द आहे, 32वा घटनात्मक उपाययोजना, 33वा सेनाबाबत फेरबदल संसद, 34वा लष्करी कायद्यातील मूलभूत हक्क निर्बंध संसद, 35वा संसद करते, 35वा मूलभूत हक्क अंमलबजावणी कायदे संसद करते. थँक्यू. कलम 32ला घटनात्मक उपाययोजना, यातील 5 रेट दिलेले आहेत. पहिला देहस्थिती म्हणजे फिजिकस कॉर्पस, बेकायदेशीर अटक व स्थान पद्धती यापासून संरक्षण. दुसरा परमादेश म्हणजेच मॅनबस, लोकहितासाठी शासनाला दिला जाणारा न्यायालयाचा आदेश म्हणजेच परमादेश. तिसरा मनाई हुकूम म्हणजेच प्रोहिबिशन, कनिष्ठ न्यायालयाने स्वतःचा अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश म्हणजेच मनाई हुकूम. चौथा अधिकार पृच्छा म्हणजेच को वॉरंटो. 5वा उत्प्रेक्षण म्हणजेच सर्शिओर.